त्या दीडशाण्या मुलीमुळे आपला अथर्व हरवला घातलं वाट चुकलं म्हणणं. नानाजी, तुम्ही म्हणताय तर तथ्य आहे की अथर्व रस्ता चुकला असणार आणि मग त्याला त्याचे बाबा दिसले नसणार आणि म्हणून तो कावरा बावरा झाला असेल. पण ताई, तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या सिनियरशी बोलून अथर्वचा शोध घेते. खरं तर आम्ही 24 तासांच्या आत मिसिंग केसचा FIR नोंदवून घेत नाही, पण प्रज्ञा, इतका वेळ? अगं, त्याच्याशिवाय माझा जीव क्षणाक्षणाला तुटतोय आणि तुम्ही एवढा वेळ लावणार? नाही, मी भेटते तुमच्या साहेबांना आणि त्यांच्या समोर हात जोडते आणि सांगते त्यांना, साहेब साहेब, मी माझ्या पोराशिवाय कोणी नाही हो. मला माझा पोरगा आणून द्या, त्याला शोधा लवकर. एका आईसाठी तुमचे नियम बाजूला ठेवा. प्रज्ञा, चल ना, भेटूया ना त्यांना. मी बोलते त्यांच्याशी. पण तोवर मला असं वाटतंय की ताई, तुम्ही इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. तुम्ही घरी जा. मलाही असंच वाटतंय. राधिका, तू घरी नानींजवळ थांब. रेवतीजी, मी राधिका वहिनी आणि नानांना सोडून येतो. नाही, मी नाही जाणार. अरे, अथर्वचा पत्ता लागत नाही तोपर्यंत पाण्याचा एक थेंब घेणार नाही मी. हा, नानाजी, तुम्ही असं काऊन करून राहिले हो? आधीच तुमची बिघडलेली तब्येत. तुम्ही जा बरं घरी. माझ्या तब्येतीचं काय एवढं? तू एवढ्या संकटात सापडली आहेस. अरे, इथे माझा नातू हरवलाय आणि मी काय माझ्या तब्येतीची काळजी करत बसू? नाही, मी नाही जाणार. ए रेवती, तू एक काम कर, हिला घरी घेऊन जा. मी आणि गुप्ते थांबतो इथे. नाही नानाजी, अहो, अथर्व यांना शोधत इथे आला आणि तुम्ही इथे नसला तर मी नाही जायची. बरं, ठीक आहे. बरं प्रज्ञा, तू तुझं काम सुरू कर लगेच. हो, ठीक आहे. अथर्व, कुठे गेला होतास तू? कुठे गेला होतास? तुला सांगितलं होतं ना, न सांगता जायचं नाही कुठे. रेवती, तरी मी नेहमी सांगायचे अथर्वला की असं न सांगता कुठे जाऊ नको, कुणाचा हात सोडू नको. पण माझं ऐकेल तर ना. अगं, अशी शांत कशी? आणि हिच्यामुळे माझा पोरगा हरवला. अरे यार, काय आहे? मी काही केलेलं नाहीये. काही केलं असतं ना तर माझा पोरगा हरवलाच नसता. तू लक्ष ठेवायला पाहिजे होतं ना. काऊन नाही असं केलं? अरे, मी काय करायला पाहिजे होतं? मला फोन आला होता म्हणून गेले मी. आणि हरवलाच आहे ना, तो किडनॅप थोडी झालाय. काय इश्यू करताय उगाच? मला काही बोललीस ना तर ऐकून घेते मी. पण माझ्या पोराबद्दल एक आवश्यक जरी काढलं ना, तू सोडणार नाही मी तुला, कळलं ना? राधिका, शांत हो तुझं. तू आई जागी असती ना तर तुला कळलं असतं पोरगा हरवला म्हणजे काय होतं ते. तू कोणाला सांगतेस राधिका? तिच्या समोर बडबड करून सुद्धा काही फायदा नाही. आणि ही काय कोणाची आई बनून त्याची काळजी घेणार? मला लहान मुलं तसंही आवडत नाही. अच्छा, म्हणजे अथर्व तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही त्याच्याकडे मुद्दाम म्हणून दुर्लक्ष केलं. हो, काही काय बोलताय? असं काही नाहीये. काही काय? अथर्व तुमच्या सोबत असताना हरवला, याचा अर्थ पहिला संशय हा तुमच्यावर जातो. आणि कशावरून तुम्ही त्याला कोणालाही पळवू दिलं नसेल? काय? जास्त आवाज करायचा नाही. आवाज खाली, आता आत टाकेन. अरे यार, हे काय? पोलीस काय, अटक काय? हे सगळे मिळून मला पोलिसांकडे देत आहेत. प्रज्ञा, एक सेकंड. हिच्या वतीनं मी सॉरी म्हणतो. मान्य आहे, तिची चूक झाली, पण तुम्ही सगळे सुतावरून स्वर्ग नका काढू. आधी माझ्या मुलाला शोधूया ना आपण. अच्छा, म्हणजे आता माझा मुलगा का? रेवती, प्लीज, टोमणे नंतर मार मला. आधी अथर्व सापडणं महत्वाचं आहे की नाही? राधिका ताई, सकाळच्या आत मी अथर्वला तुमच्या समोर उभं करेन. प्लीज. आणि तुम्ही दोघं, अथर्व जर सापडला नाही ना तर तुम्हा दोघांना आत टाकेन चौकशीसाठी, कळलं ना? बाले,
नानाजी नमस्कार. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. काय विशेष? हा? नाही एकदम 100 वर्ष कशाला बुवा? हा बालीने आठवण काढली असणार माझी. मलाही तिची आठवण झाली. मग लगेच इकडे पाय वळले. कुठे बाली? कुठे बाली? तुझा दादा आला ग? अथर्व फार लवकर आठवण झाली हो तुम्हाला. म्हणजे मला काही कळालं नाही. शिरीष दादा, तुम्हाला अथर्व विषयी काय कळलं का? अथर्व विषयी काय? पंकज प्लीज सांगा ना, काय झालं अथर्वचं? बोला ना प्लीज. तुम्ही बोलत का नाहीये? दादा दादा अथर्व हरवलाय. हरवला? असा कसा हरवला अथर्व? आणि बाली कुठे आहे? तिने मला का नाही सांगितलं फोन करून? ती त्याला शोधायलाच गेली आहे. ती आणि रेवती दोघी गेल्यात. कुठे अथर्व? कुठे? मला सांगा ना, काय झालं नक्की? तुम्ही हा प्रश्न तुमच्या भाऊजींना जाऊन का नाही विचारत? त्यांच्याच मुळे हरवलाय तो. तुमची बहीण इकडे, तुमचे भाऊजी तिकडे समोर. तमाशा आमच्या घरात आणि त्रास आमच्या डोक्याला फुकटचा. समिधा, तोंड सांभाळून बोल. राधिका इथे राहते, तिचा आम्हाला त्रास नाही आणि आम्हाला ती जडही नाहीये. आणि तुझ्यावर तिची जबाबदारी तर अजिबात नाहीये, तेव्हा गप्पच बस. नानीजी हे बघा, आमच्यामुळे उगाच तुमच्या घरात वाद नको. बाली आली ना की मी तिच्याशी बोलतो आणि तिला आणि अथर्वला घेऊन जातो घरी. पण तुमचं घर डिस्टर्ब नको व्हायला. मी तिला फोन लावतो आणि कुठे ते बघतो. हॅलो, हा बाली, दादा बोलून राहिलो. कुठेस तू बाली? आणि अथर्वला काय झालं अचानक? कुठे आहे तो? आणि तू कुठे आहेस? मला काय नाही सांगितलं फोन करून तू? आपला अथर्व हरवला. नाही, सापडेल ग, सापडेल. आपण सगळे मिळून शोधू त्याला. आणि हे बघ बाली बाली बाली, रडू नकोस तू, रडू नकोस तू. तू तू रडलेली मी नाही पाहू शकत बाली. दादा, आम्ही सगळेजण इथेच आहोत. प्रज्ञाला पण फोन केलाय, ती पण येऊन राहिली. मी पण येतो लगेच. चल. नाही नको दादा, प्रज्ञाशी बोलणं झाले की मग निघतो. अगं पण दादा, अरे सगळेजण इथे जमून काय करणार आहोत? दादा, त्यापेक्षा तू घराजवळ बघ ना. तो घरी येत असेल तर तुला सापडून जाईल. बर ठीक आहे, मी बघतो इथे कुठे आसपास गार्डन मध्ये वगैरे दिसतोय का. पण तू काही काळजी करू नकोस. आणि काही गरज लागली तर लगेच मला फोन कर. हा, हा. तू काळजी करू नकोस, सापडेल तो. हा, मी आले असते तुमच्या बरोबर, पण रेवतीची मुलगी घरात झोपली ना. आई मी जातो, टेन्शन नको. चल चला.